नाशिकमधील काठेगल्ली परिसरात रात्री दगडफेकीची घटना घडली आहे। 3 ते 4 पोलीस जखमी तर 5 वाहनांचं नुकसान झालंय। वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा पसरवल्यानं तणाव निर्माण झालेला होता आणि त्यानंतर ही दगडफेक झालेली आहे। दरम्यान दगडफेकीची दृश्य आपण पाहतो तर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। दरम्यान नाशिकमधील काठेगल्ली रात्री ही दगडफेकीची घटना घडली आहे। तर धार्मिक स्थळाबद्दल अफवा पसरवल्यानं वातावरणात त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता। त्यानंतर ही दगडफेक करण्यात आली। दरम्यान पोलिसांनी ऍक्शन घेत त्या ठिकाणी त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय अधिक अपडेट आहे या दगडफेकी संदर्भात? प्रणिता, आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या काठेगल्ली परिसरात असलेली अनधिकृत दर्गा जी आहे ती या ठिकाणी हटवली जाते। आज पहाटेपासून या तोडकामाला महापालिका प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आलेली आहे। पोलीस बंदोबस्तात या ठिकाणची ही जी अनधिकृत दर्गा आहे ती पूर्णपणे जमीनदोस्त करून ती या ठिकाणी तोडकाम जे आहे ते पहाटेपासून सुरू करण्यात आलेलं आहे। दरम्यान काल रात्रीच्या सुमारास प्रचंड मोठा जमाव जो आहे तो पोलिसांवर जाऊन आला होता। आपण बघतोय दृश्यांमध्ये काही पोलीस कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि त्यासोबतच काही वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते देखील जखमी झालेले आहेत। त्यांच्या गाड्यांच्या काचा देखील या ठिकाणी जमावानं फोडल्या आणि एकूणच परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाते आहे असं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडलेल्या आहेत। त्याच्यामुळे एक प्रचंड अशा तणावाची परिस्थिती जी आहे ती काल मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकच्या काठेगल्ली परिसरात बघायला मिळाली होती। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज पहाटेपासूनच या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे। CRPF SRPFच्या तुकड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी तैनात आहेत। या गाड्या ज्या आहेत हे ट्रक जे आहेत ते आपण बघतोय की ज्यामध्ये या सगळ्या अनधिकृत दर्ग्याचं जे तोडकाम आहे त्याचे अवशेष जे आहेत ते या ठिकाणी या गाड्यांमधून नेले जात आहेत आणि त्यामुळे आज पहाटेपासूनच महापालिका प्रशासनाच्या वतीनं तोडकाम जे आहे ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। एकीकडे हा संपूर्ण मलबा हे संपूर्ण अनधिकृत बांधकाम हटवण्याचं काम सुरू आहे तर दुसरीकडे या संपूर्ण परिसरात 100 मीटरच्या परिसरामध्ये बॅरिकेडिंग करून कोणालाही आतमध्ये जायला मज्जाव करण्यात आलेला आहे। पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। काल रात्रीच्या सुमारास जी परिस्थिती उद्भवली होती ती अचानक घडलेली घटना होती आणि त्यामुळे पोलिसांना रिस्पॉन्स जो आहे तो देखील या ठिकाणी मिळाला। आज देखील अशा पद्धतीनं कुठलंही अनधिकृत काम होऊ नये, कुठल्याही पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सतर्क आहेत आणि त्यामुळे आपण या ठिकाणी बघतोय की संपूर्ण काठेगल्ली परिसरामध्ये प्रचंड बंदोबस्त पोलिसांचा तैनात आहे। बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहेत। कोणालाही या परिसरात आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये आणि या अशा परिस्थितीमध्ये उर्वरित जे तोडकाम आहे ते महापालिका प्रशासन पोलीस बंदोबस्तात पुढच्या काही वेळात करणार आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या या काठेगल्ली परिसरातल्या अनधिकृत दर्गेचा जो मुद्दा होता तो या ठिकाणी पुन्हा एकदा समोर आलेला आहे। हा दर्गा जो आहे त्या दर्ग्याचं काही काम जे आहे अनधिकृत बांधकाम ते यापूर्वीच काढण्यात आलं होतं, मात्र दर्ग्याचे ट्रस्टचे जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला आणखी काही वेळ हवा आहे, आम्हाला काही कागदपत्र सादर करायची आहेत, काही पुरावे सादर करायचे आहेत, मात्र त्यांची वेळ संपुष्टात आल्या कारणाने आजपासून हे बांधकाम तोडायला सुरुवात करण्यात आलेली आहे। पुढच्या काही तासात कदाचित हे संपूर्ण बांधकाम जे आहे ते जमीनदोस्त केलं जाईल आणि हा संपूर्ण सरकारी जागेचा जो भाग आहे तो पूर्णपणे मोकळा केला जाईल। प्रणिता, नक्कीच, आणि याच पार्श्वभूमीवर पुरेपूर खबरदारी घेतली जाते। चंदन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नाशिकमधील काठेगल्लीत सध्या पोलीस बंदोबस्त तैनात आहे। रात्रीची परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीनंतर अद्यापही या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे।